नमस्कार. पाठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. आज आषाढी एकादशी. पंढरपूर नगरीत वारकरी आणि भक्तांची अलोट गर्दी उसळली असून अवघी पंढरी टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा झाली. बुलढाण्याच्या मेरठ दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. शेतकऱ्याला कर्जमुक्त कर असं साकडं यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला घातलं. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्य शासनातर्फे दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज वक्ते यांना जाहीर करण्यात आला. 2016-17 या वर्षासाठीच्या या पुरस्काराची सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घोषणा केली. 5 लाख रुपये रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. कर्जमाफी ही तर सुरुवात असून राज्यातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती हेच खरं शासनाचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पंढरपूर इथे कृषी विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने आषाढी वारीनिमित्त आयोजित कृषी पंढरी 2017 या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्याला सक्षम करून शेतीतली गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता आहे असंही त्यांनी सांगितलं. प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या औरंगाबादच्या पंढरपूर इथे काल रात्रीपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. या प्राचीन मंदिराबाबत असं म्हणतात की विठ्ठल द्वारकेवरून पंढरपूरला जात असताना औरंगाबादच्या वाळूजवळ असलेल्या या ठिकाणी तो विसाव्यासाठी थांबला होता. त्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या ठिकाणी विठ्ठलाचं भव्य मंदिर उभारलं गेलं आणि त्याला प्रति पंढरपूर असं नाव देण्यात आलं. आषाढी एकादशीला ज्या भक्तांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही ते या प्रति पंढरपूरला येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतात. यावर्षी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी आपल्या पतीसमवेत रात्री 12च्या सुमारास अभिषेक आरती करून महापूजा केली. त्यानंतर भक्तांनी एकच गर्दी करत विठुरायाचं दर्शन घेतलं. प्रति पंढरपूरच्या जवळपास 2000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दिवसभरात जवळपास लाखो भाविक दर्शन घेतील असा अंदाज प्रति पंढरपूर देवस्थानाने वर्तवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इस्रायल आणि जर्मनी या 2 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. इस्रायलला भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदी यांच्या इस्रायल भेटीकडे एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून पाहिलं जात आहे. या दौऱ्यामुळे उभय देशांमधले मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही आपण या भेटीबद्दल उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. भारताने कृषी, संरक्षण आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये वेळोवेळी इस्रायलकडून मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान घेतलेलं आहे. पंतप्रधानांच्या या इस्रायल भेटीत उभय देशांमध्ये सायबर सुरक्षा तसंच शिक्षण क्षेत्रातही करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इस्रायलनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीतल्या हॅम्बुर्ग इथे जाणार आहेत. तिथे होणाऱ्या 12व्या G20 शिखर संमेलनात ते सहभागी होणार आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज अधिसूचना जारी केली. त्यामुळे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना 18 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येतील. 19 जुलैला अर्जांची छाननी होईल. 21 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. उपराष्ट्रपती पदासाठी 5 ऑगस्टला निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. अहमदनगर जिल्ह्यात साथीच्या रोगांचं प्रमाण वाढलं असून स्वाईन फ्लूने आतापर्यंत 22 रुग्ण दगावले आहेत. पुणे, नाशिक पाठोपाठ अहमदनगरमध्येही स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून ती आटोक्यात आणण्याकरता आरोग्य विभागाच्या वतीने स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.
श्रीरामपूर, राहता आणि संगमनेर इथे प्रत्येकी 4, कोपरगाव आणि नेवासामध्ये प्रत्येकी 3, पारनेरमध्ये 2 तर नगर आणि कर्जतमध्ये प्रत्येकी 1 अशा 22 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे। जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यातल्या 53,372 रुग्णांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 51 जणांना स्वाईन फ्लूचा संसर्ग झाल्याचं उघडकीला आलं। त्यांच्यावर आणि त्यांच्या सान्निध्यात असलेल्या 293 जणांवर उपचार सुरू आहेत, असं अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी.टी. गाडे यांनी म्हटलं आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।